विद्यार्थ्यांच्या हक्काचा निधीचा गैरवापर करणाऱ्या संस्थेविरुद्ध मान्यता रद्द करणे, अनुदान रोखणे आणि ब्लॅक लिस्ट करण्यासाठीची कठोर कारवाई ही सरकार करेल का, हा माझा प्रश्न आहे अध्यक्ष. माननीय अध्यक्ष महोदय, मुळामध्ये जर आपण समजून घेतलं तर याच्यामध्ये गुन्हा नाही घडलेला. याचं कारण हे कुठेही स्कॉलरशिपचे पैसे हे त्यांनी आपल्या अकाउंटमध्ये घेऊन खर्च केलेले नाहीत. हे पैसे खर्च करण्याचा त्या भिंतीवर, जी भिंत त्यांनी बांधली आहे, त्यांना अधिकारच होता आणि केवळ आपल्या नियमाप्रमाणे तो जो खर्च आहे, ते जे पैसे आहेत हे मुख्याध्यापकाच्या अकाउंटमधनं खर्च व्हायला पाहिजे होते. त्यांनी संस्थेच्या अकाउंटला ते पैसे घेतले आणि तिथनं खर्च केले आहेत. त्यामुळे केवळ प्रोसिज्युरल अनियमितता आहे. त्याच्यावर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर यात कुठलाही गुन्हा घडत नाही. हे प्रोसिज्युरल लॅप्स आहे. याच्यामध्ये पैशाचा अपार झालेला नाही. त्यांनी ठीक आहे की ते पैसे त्यांनी घाबरून म्हणा किंवा म्हणून भरून टाकले. ते पैसेही त्यांनी भरण्याची आवश्यकता नव्हती. जेव्हा मी स्वतः याचं पूर्ण माहिती घेतली, त्यांनी कारण त्यांना ते लिगली मिळालेले पैसे होते. अनियमितता त्यात एवढीच होती की जे मुख्याध्यापकाच्या अकाउंटला असायला पाहिजे होते ते पैसे त्यांनी संस्थेच्या अकाउंटला घेतले आणि म्हणून संपूर्ण चौकशी अंती याच्यात गुन्हा घडत नाही असं पोलिसांचं मत आहे. त्या संदर्भात बेसमरी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतलेला आहे आणि जी काही प्रोसिज्युरल लॅप्स आहेत त्या संदर्भात मात्र जी आपली चौकशी आहे ती केली जाईल.